नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपले सहज शिक्षण शिकू या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इंग्रजी विषयातील 4थ्या युनिटमधील दुसरा पाठ मोलाईस काथोनी म्हणजेच मोलाईचे जंगल हा पाठ अगदी सोप्या मराठी भाषेतून समजून घेणार आहोत. मित्रांनो, या पाठामध्ये मोलाईने अत्यंत वाईट परिस्थितीत नापीक शुष्क जमिनीवर जंगल कसे वाढवले, तसेच आपणास या पाठामध्ये मोलाईने कोणता महत्त्वाचा संदेश दिला आहे या सर्व गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. म्हणून मित्रांनो, आपण हा पाठ अत्यंत काळजीपूर्वक समजून घ्या आणि आपण हा पाठ शेवटपर्यंत बघा. चला तर मित्रांनो, प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. One day in the terrible summer season of 1979 changed the life of जाधव पयंग. 1979च्या उन्हाळ्यातील एका भयंकर दिवशी जाधव पयंग यांचे जीवन बदलून गेले. He lived in a small village on the banks of the ब्रह्मपुत्रा. तो ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी एका छोट्याशा गावात राहत होता. The ब्रह्मपुत्रा is a great river. ब्रह्मपुत्रा एक प्रचंड मोठी नदी आहे. इन प्लेस इट इज मोर दॅन 7 to 8 किलोमीटर्स वाईड. काही ठिकाणी ती 7 ते 8 किलोमीटर रुंद आहे. इट हॅज मेनी सँडबार्स अँड इवन अॅन आयलँड नोन ॲज माजुली आयलँड. या नदीच्या मुखाजवळ अनेक वाळूचे बांध आहेत आणि तसेच नदीमध्ये माजुली नावाचे एक बेट आहे. Waters of the Brahmaputra often flood Majuli and the sandbars. अनेकदा पाण्याच्या प्रवाहाने माजुली आणि वाळूचे बांध भरले जातात. At times, the river even sweeps away some of the sandbars. काही वेळेला नदी वाळूचे बांध वाहून नेते. When Jadhav was about 15 years old, he saw a terrible sight. जेव्हा जाधव 15 वर्षाचे होते तेव्हा त्याने एक भयानक दृश्य पाहिले. ऑन वन ऑफ द सँडबार्स थाउजंड ऑफ स्नेक्स ले डेड. एका वाळूच्या बंधाऱ्यावर हजारो साप मरून पडलेले होते. दे हॅड बीन वॉश अशोअर विथ द फ्लड. ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर किनाऱ्यावर वाहून आलेले होते. विथ नो ट्रीज टू प्रोटेक्ट देम. They had all died in the scalding sun. तेथे त्यांना वाचवण्यासाठी झाडे नव्हती म्हणून ते तळपत्या उन्हाने मरून गेले होते. जाधव was simply horrified. He sat down and wept. हे पाहून जाधव भयानक घाबरून गेले. ते खाली बसले आणि रडू लागले. There and then he found his mission. आणि त्यानंतर तेथे त्यांना त्यांचा ध्येय सापडला. To turn the sandy barren land green with trees. वालुकामय जमिनीला हिरव्या झाडांनी बदलवायचे. For more than 30 long years, जाधव पयंग toiled on the dry, barren area and transformed it into a forest. 30 वर्षापेक्षा जास्त काळ जाधव पयंग यांनी या शुष्क नापीक जमिनीवर कष्ट करून या जमिनीचे जंगलात परिवर्तन केले. जाधव पयंग्स फॅमिली अँड फ्रेंड्स कॉल्ड हिम मोलाई. जाधव पयंगच्या कुटुंबातील लोक आणि मित्र त्याला मोलाई म्हणत. ॲट फर्स्ट मोलाई वर्क इन अ फॉरेस्ट डिपार्टमेंट स्कीम टू प्लांट ट्रीज. वन विभागात झाडे लावण्याच्या योजनेत मोलाई काम करीत होता. फॉर सम रिझन दॅट वर्क स्टॉप. काही कारणाने ते काम बंद पडले. All the other laborers left, but not मोलाई. इतर सर्व कामगार निघून गेले परंतु मोलाई गेला नाही. He decided to carry on the work all by himself. स्वतःच काम चालू ठेवण्याचा निश्चय केला. He went to the forest department's officer and the elders in his village. यासाठी तो वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे तसेच गावातील मोठ्या लोकांकडे गेला. मोलाई,
Nothing grows on the sandbars. Don't waste your time. Many of them advise. त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांनी त्याला सल्ला दिला. मोलाई, बंधाऱ्यावर काहीच उगवणार नाही. तुझा वेळ फुकट घालवू नकोस. But someone told him to try growing bamboo. परंतु त्याला कोणीतरी बांबू लावण्याचा प्रयत्न कर असे सांगितले. The forest department people gave him some saplings. वन विभागाच्या लोकांनी त्याला रोपे दिली. Early next morning, मोलाई went to the island and planted his first tree carefully. लगेच दुसऱ्या दिवशी मोलाई बेटावर गेला आणि त्याने त्याचे पहिले झाड काळजीपूर्वक लावले. After that, he visited the island every day, watering and tending the plants with love. त्यानंतर तो दररोज बेटावर जाऊ लागला, पाणी देऊ लागला आणि प्रेमाने झाडांची वाढ करू लागला. The plants began to grow. With them, मोलाईज hopes also grew. यामुळे झाडांची वाढ होऊ लागली. त्यासोबतच मोलाईच्या अपेक्षा सुद्धा वाढू लागल्या. He began to look for more saplings and other types of trees. He brought silk cotton saplings next. तो खूप सारी रोपे आणि इतर प्रकाराची झाडे पाहू लागला. नंतर त्याने सेवरीच्या झाडांची रोपे आणली. To his delight, they took root on the island. त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे ती रोपे बेटावर मूळ धरू लागली. Part of the island was now dotted with green. आता त्या बेटाच्या एका भागामध्ये हिरवळ पसरली.